अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या नेतृत्वाखाली आज नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्ली येथे आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुषपणे केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ व शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसेच सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांना आतंकवादी संबोधल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा यासह अन्य मागणीसाठी आज माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यावरती कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून निवेदन दिले। यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे म्हणाले, देशामध्ये भाजप सरकार हुकुमशाही पद्धतीचा कारभार करत आहे। शांतपणे आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज करून अनेकांची डोकी फोडली, तसेच भाजपचे नेते बेदकारपणे वक्तव्य करत आहेत। यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे। गोरगरीब लोकांवर बळाचा वापर करून त्यांचा आवाज दाबला जात आहे। देशातील जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही। त्यामध्ये सदाभाऊ खोत हे विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी केली। यावेळी तालुका अध्यक्ष भगवान जाधव, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, सोनाली सावंत, बाजीराव सातपुते, डॉक्टर अभिजित इंगवले यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी उत्तम पाटील, गिरीश इंगवले, दयासागर मोरे, शकील अत्तार, अणसार देसाई, निहाल सणदी, सचिन बोराडे, अमर वरुटे, विश्वास कोळी, गोविंद दरक, पिंटू किंगणे, ॲडव्होकेट सुरेश पाटील, अप्पा एडके, अप्पासो पाटील, प्रकाश खांडेकर, बाळासो प्रताप, राहुल चिनगे, गुलाब शेख, विनायक मोरे, दयासागर मोरे, अनिल पाटील, समीर शेख, मुन्ना शेख यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। आज देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे पूर्वी कधी झालं नाही। ब्रिटिश काळानंतर आता पहिल्यांदाच असं एक मोर्चा निघालं आहे की आज विद्यार्थ्यावर अन्याय होत चाललेला आहे, महिलांवर अन्याय होत चाललेला आहे आणि देशाचं वाटचाल ही हुकुमशाहीकडे चालली असंही चित्र आज देशामध्ये बघायला मिळत आहे। खऱ्या अर्थानं नीट पेपर असू दे, बाकीचं जे स्कॅन्डल्स आपल्या देशामध्ये चाललेलं आहे त्याच्या विरोधात आज जेनझी आपले जे युवक आज रस्त्यावर उतरलेले आहेत। खऱ्या अर्थानं ते बघायला नीट पेपर जे विद्यार्थी तासोनतास अभ्यास करतात, म्हणजे आपलं आयुष्याचं त्यांचं जीवन नुसतं अभ्यासामध्ये करतात आणि थोड्याशा मार्क्समुळे ते एक विद्यार्थी नापास होतात। आज बघायला गेलं तर नीट पेपर यांच्या काळामध्ये एवढं फुटल्यात की विद्यार्थी बरंच आत्महत्या केलेले आहेत। त्यामुळं ही सगळं जे आता जे उद्रेक झालेलं आहे देशामध्ये या युवकांच्यामुळे झालेलं आहे आणि युवक हा या सरकारच्या विरुद्ध निश्चित करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आले आणि काँग्रेस पक्ष या विद्यार्थीच्या पाठीशी आहे आणि हे जे अन्याय चालले या देशामध्ये या निश्चित करण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्ष हातकणंगले तालुका काँग्रेस पक्षानं आम्ही तहसीलला निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि नक्कीच हे कुठं तर थांबलं पाहिजे, नाहीतर देशामध्ये उद्रेक होणार एक निश्चित आहे। आणि शिक्षण मंत्री जर तुम्हाला माहीत आहे एवढं आंदोलन चाललं आहे, शिक्षण मंत्री किंवा प्रधानमंत्री एक शब्द काढून दिले आहेत, म्हणजे पाहिल्यात तिने देशासमोर आलं पाहिजे की आपण या देशाचं आपण नेतृत्व केलं, लोकांना तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि लोकांना सांगितलं पाहिजे की विश्वास दिला पाहिजे भविष्यामध्ये असं काय होणार नाही। पण प्रधान पार्लमेंटमध्ये बसत नाही, शिक्षण मंत्री कुठं गायब झालेले आहेत। त्यामुळे हे उद्रेक हे थांबवण्यासाठी पंतप्रधानांना कुठेतरी वाटचाल केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे। आणि सदाभाऊ खोत जे आता ही भाजपची जी आहे ते चमचगिरी ही जे बोलण्याची स्टाईलच वेगळी आहे, मग त्यांना विद्यार्थ्यांना तिथे आतंकवादी असं घोषित केलेलं आहे। त्यामुळे ह्यांना निषेध करण्यासाठी आम्ही काँग्रेस वतीनं आम्ही इथं जमा झालेलो आहे आणि काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं या भाजपचं धिक्कार असलं पाहिजे आणि कुठं तर हे देश लोकशाही पद्धतीने चाललं पाहिजे, आमची भूमिका आहे, एवढीच आमची भूमिका असणार। खऱ्या अर्थानं आज देशातली युवक एका बाजूला जंतर मंतरवरती आंदोलन करत असताना सरकार त्यांच्यावरती पोलिसांच्या मार्फत लाठीचार्ज करते, याच्या विरोधात आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमदार साहेब, सर्व आम्ही तालुक्यातील पदाधिकारी त्यांना पाठिंबा देण्यासाठी व धर्मेंद्र प्रधान हे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा देण्यासाठी आम्ही सर्वजण आंदोलन करण्याचा आज ठरवलेलं आहे। खरं तर
जी मुलं आंदोलन करत आहेत त्यांच्यावरती मायेचा हात फिरवणं, त्यांची विचारपूस करणं हे सध्याच्या सत्ताधारींचं काम असतं. पण त्यांना लाठीची धाक दाखवून त्यांच्यावर अन्याय करायचा, पेपर फुटला तर फुटू दे, पण आमच्या पुढचीला कुठं धक्का लागता कामा नये असं सध्याचं राजकारण चालू आहे. त्याच्या विरोधात आम्ही सर्व काँग्रेस पक्ष ठामपणे विद्यार्थ्यांच्या पाठीमागं उभे आहोत आणि लवकरात लवकर जे पेपर फुटीमध्ये सहभागी होते त्यांचा लवकरात लवकर राजीनामा घेतला पाहिजे आणि देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान यांचाही सुद्धा लवकरात लवकर राजीनामा घेतला पाहिजे अशी सरकारला आम्ही विनंती केलेली आहे. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.